हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी। आपण आता अल्किन आणि अल्काइनचे जे नॉमेनक्लेचर आहे UPSC नॉमेनक्लेचर ते कसे करायचे या लेक्चरमध्ये पाहू। बघा, नॉमेनक्लेचर ऑफ UPSC नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय असेल, डबल बॉन्ड असेल म्हणजे ENE वाले आणि ट्रिपल बॉन्ड असेल म्हणजेच काय YNE। अल्किन आणि अल्काइनचे जे नॉमेनक्लेचर असतात ते कशा प्रकारे करायचे ते पाहू। आता पहा, आपण सगळ्यात आधी रूल बघून घेऊ। रूल बघितल्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊ। फर्स्ट रूल बघा काय म्हणते, सिलेक्ट द लॉन्गेस्ट कार्बन चेन। बरोबर आहे, हा रूल आपल्याला मेन रूल आहे। काय करायचं, सिलेक्ट लॉन्गेस्ट कार्बन चेन। पण कशी कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे, हॅविंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन। आपल्याला लॉन्गेस्ट कार्बन चेन अशी सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये काय असेल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल। त्यानंतर पहा नेक्स्ट रूल काय म्हणते, नंबरिंग इन सच अ वे दॅट कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन गेट्स लोवेस्ट लोकंट नंबरिंग। आपल्याला काय करायचं आहे, जे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे त्याला लोवेस्ट नंबर आला पाहिजे। जेव्हा आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करतो त्याच्यानंतर नंबरिंग देतो तेव्हा कमीत कमी नंबर कशाला आला पाहिजे, डबल बॉन्डला किंवा ट्रिपल बॉन्डला। फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड सिंगल बॉन्ड कार्बन। याला आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे सपोज। तर कशा प्रकारे करणार, या साईडने गेलं तर कसं होणार, 1 2 3 4 5 म्हणजे पहा मी करते 1 2 3 4 5 म्हणजे आपला जो डबल बॉन्ड आहे तो किती कोणत्या पोझिशनला आला, थर्ड पोझिशनला आला। पण सपोज जर आपण या साईडला नंबरिंग केली 1 2 3 4 5 तर या साईडला जर आपण नंबरिंग केली तर सेकंड पोझिशनला काय येत आहे, आपला डबल बॉन्ड येत आहे। तर आपल्याला या प्रकारे नंबरिंग करावे लागेल। लोवेस्ट नंबर कोणता आहे, सेकंड, बरोबर आहे ना। सेकंडवर डबल बॉन्ड या साईडने नंबरिंग केल्यानंतर येत आहे म्हणून ही नंबरिंग आपण फॉलो करणार। इथे बघा दोन टाईपने होऊ शकते, 1 2 3 4 5 या प्रकारे नंबरिंग होऊ शकते किंवा 1 2 3 4 5 या प्रकारे सुद्धा होऊ शकते। पण इथनं जर केली आपण 1 2 3 थर्ड नंबरवर काय येते, ट्रिपल बॉन्ड येते, राईट। आणि जर आपण या साईडला केली 1 2 सेकंड नंबरवर काय येते, ट्रिपल बॉन्ड। पहिला कार्बन कन्सिडर करायचा लोकेशनसाठी म्हणून नंबरिंग कुठली फॉलो करणार, ही 1 2 3 4 अँड 5 अशी नंबरिंग आपण प्रेफर करणार। म्हणजे काय, इथे सेकंड पोझिशनवर ट्रिपल बॉन्ड आलाय, इथे काय आलाय, सेकंड पोझिशनवर डबल बॉन्ड आलाय। म्हणजे डबल बॉन्डला किंवा ट्रिपल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे, कमीत कमी लोकेशनवर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असले पाहिजे। चला नेक्स्ट रूल पहा, सबस्टिट्युएंट फॉर एक्झाम्पल Cl असेल, Br असेल, I असेल, ऑलवेज लेस दॅन कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन। सपोज आपल्याकडे सबस्टिट्युएंट पण आहे कार्बन चेनमध्ये आणि डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे। तर आपण काय करत होतो आतापर्यंत, जर सबस्टिट्युएंट असेल तर त्याला लोवेस्ट नंबर आला पाहिजे असं कन्सिडर करत होतो। पण असं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये तुमचं सबस्टिट्युएंट पण प्रेझेंट आहे आणि डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड पण आहे, तेव्हा आपल्याला प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बनला। म्हणजेच तुमचे जे हॅलोजन्स असेल किंवा मग कुठलाही सबस्टिट्युएंट असेल त्याला लेस प्रायोरिटी मिळणार आहे कुणापेक्षा, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डपेक्षा। हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर नेक्स्ट रूल पहा, इफ ENE अँड YNE म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हॅव सेम नंबरिंग देन ENE हॅव मोर प्रायोरिटी दॅन YNE। आता असं असू शकते किंवा एकाच एक्झाम्पलमध्ये डबल बॉन्डही असेल आणि ट्रिपल बॉन्डही असेल, बरोबर आहे ना। फॉर एक्झाम्पल इथे आहे बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन पण आहे आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन पण आहे, बरोबर। तर आपण काय करतो, नंबरिंग देताना लोवेस्ट नंबर आला पाहिजे असं कन्सिडर करतो, राईट। मग आपण लोवेस्ट नंबर जर आपल्याला द्यायचा आहे, नंबरिंग कशी करणार, 1 2 3 4 5 अँड 6 अशा प्रकारे जर आपण नंबरिंग केली ग्रीननी तर पहा सेकंड पोझिशनवर कोण येत आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन येत आहे, राईट। एक मिनिट पहा, सेकंड पोझिशनवर कोण येत आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन येत आहे आणि फोर्थ पोझिशनवर कोण येत आहे, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, राईट। त्यानंतर आपण अशाही प्रकारे करू शकतो, पहा
या साईडनी 1 1 2 3 4 5 अँड 6. जर आपण पिंकवाली नंबरिंग फॉलो केली तर काय होऊ शकते, सेकंड पोझिशनवर कोण आहे, ट्रिपल बॉन्ड आहे आणि फोर्थ पोझिशनवर कोण आहे, डबल बॉन्ड आहे. फोर्थ पोझिशनवर कोण येत आहे, डबल बॉन्ड आहे. अशा प्रकारे इथे दोन्ही साईडला नंबरिंग करू शकतो. पण आपल्या रूल काय सांगते, इफ ENE अँड YNE हॅव सेम नंबरिंग, म्हणजे काय, इथे काय येत आहे, ग्रीननी सेकंड नंबरवर डबल बॉन्ड येत आहे आणि पिंकनी सेकंड नंबरवर ट्रिपल बॉन्ड येत आहे. असं जर होत असेल तर काय करायचं, देन ENE हॅव मोर प्रायोरिटी दॅन YNE. ENEला काय द्यायची, फर्स्ट प्रायोरिटी द्यायची दॅन YNE. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी द्यायची म्हणजे काय, ENEला काय आला पाहिजे, लोवेस्ट नंबर आला पाहिजे. म्हणजेच आपण फॉलो काय करणार, ग्रीनवाली नंबरिंग. सेकंड पोझिशनवर काय आला पाहिजे, कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. म्हणजे आपण नंबरिंग कुठली फॉलो करणार, जी ग्रीनवाली नंबरिंग आहे ती फॉलो करणार. आलं लक्षात. हे मेन 4 रूल आहे आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता बघू आपण एक्झाम्पल. पहा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मेन रूलपासूनच जायचं आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. आपण लॉंगेस्ट कार्बन चेन एक सिलेक्ट करू. एक मिनिट. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली. त्यानंतर काय करायचं, आपल्याला नंबरिंग करायचं आहे, बरोबर. आता नंबरिंग कधी करत असतो आपण, आतापर्यंतच्या रूलमध्ये काय शिकलो, सबस्टिट्युएंटला नंबरिंग द्यायची. पण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं नेमिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, डबल बॉन्डला प्रायोरिटी द्या किंवा ट्रिपल बॉन्डला प्रायोरिटी द्या. म्हणजे नंबरिंग आपण कोण्या साईडला करणार, या साईडने नंबरिंग करणार. म्हणजे इथे काय येणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ, राईट. आता सगळ्यात आधी आपल्याला काय लिहायचं आहे, सबस्टिट्युएंट लिहितो आपण, राईट. सबस्टिट्युएंट काय असते, ॲज अ प्रिफिक्स असते, त्याच्यामुळे सबस्टिट्युएंट आधी लिहावं लागतं. प्रायोरिटी कुणाला, डबल बॉन्डलाच द्यायची किंवा ट्रिपल बॉन्डलाच द्यायची. पण लिहिताना काय करायचं आहे, आपल्याला सबस्टिट्युएंट आधी लिहायचे आहे. तर फोर्थ पोझिशनला कोण आहे, मिथिल आहे. म्हणजे पण मिथिल किती आहे, 2 आहे म्हणून काय लिहावं लागेल, 2दा 4,4 लिहावं लागेल. 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून काय लिहावं लागेल, डाय मिथिल. 4,4 डायमिथिल. त्यानंतर पॅरेंट चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे, 5 कार्बन ॲटम. म्हणजे वर्ड रूट काय येणार आपलं, पेंट. वर्ड रूट काय येणार, पेंट, राईट. त्यानंतर आपल्याला सफिक्स कोणतं घ्यायचं आहे, इथे डबल बॉन्ड आलेला आहे कंपाऊंडमध्ये, म्हणजे ENE घेणार, ANE घेणार की YNE घेणार. फिक्स आहे आपलं ENE. डबल बॉन्ड असेल तर काय घ्यायचं आहे, ENE घ्यायचं आहे. पण ENE जो आहे तो कुठल्या पोझिशनला अटॅच आहे, स्टार्टिंग बघायची, फर्स्ट पोझिशनला काय आहे, ENE अटॅच आहे. म्हणजे काय लिहिणार आपण, पेंट 1 इन. अशा प्रकारे काय होणार, आपलं नॉमेनक्लेचर होणार, 4,4 डायमिथिल पेंट 1 इन, राईट. पण आता जर आपल्या डबल बॉन्डला किंवा ट्रिपल बॉन्डला फर्स्ट म्हणजे फर्स्ट लोकेशन येत असेल तर आपण 1 लिहिला नाही तरी चालते. म्हणजे ऑर मध्ये आपण असंही लिहू शकतो, 4,4 डायमिथिल पेंट इन. हे कधी करायचं, जेव्हा फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा फर्स्ट लिहिलं नाही तरी चालते, 1 लिहिला नाही तरीही चालेल. अशा प्रकारे नेमिंग येऊ शकतं. आता सेकंड एक्झाम्पल बघा, बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये आलेलं आहे, कुठल्याही प्रकारे येऊ शकतं. पहा काय करायचं आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे. अशा प्रकारे लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करू. त्यानंतर आपल्याला करायचे आहे नंबरिंग. नंबरिंग कुणाला करणार आपण, ज्या साईडला डबल बॉन्ड जवळ पडेल किंवा लोकेशन त्याला कमीत कमी मिळेल. मग काय करणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारेच द्यावी लागेल. 1 2 3 4 5 अँड 6, राईट. इथे सबस्टिट्युएंट आहे पण सबस्टिट्युएंटपेक्षा आपल्याला प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डला, राईट. आता लिहिताना काय करायचं आहे, आपल्याला सबस्टिट्युएंट ॲज अ प्रिफिक्स असते त्याच्यामुळे सबस्टिट्युएंट आधी लिहिणार. काय आहे, 4 ब्रोमो. फोर्थ पोझिशनला कोण आहे, ब्रोमाइड, 4 ब्रोमो. त्यानंतर पॅरेंट चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे, 6 आहे म्हणून वर्ड रूट काय येणार, हेक्स. त्यानंतर सेकंड पोझिशनला काय आहे, आपला डबल बॉन्ड आहे
म्हणजे कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, सफिक्स येणार ENE. पण डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला आहे. सेकंड पोझिशनपासून स्टार्ट झालेला आहे, लोवेस्ट टू हायेस्ट जायचं. जेव्हा डबल बॉन्ड, तुम्ही म्हणाल थर्ड पोझिशनला सुद्धा डबल बॉन्ड दिसत आहे, पण नाही, आपल्याला सेकंड आणि थर्डमध्ये डबल बॉन्ड दिसत आहे ना, तर पोझिशन आपल्याला सेकंड कन्सिडर करायची आहे, राईट. म्हणजे हेक्स, त्यानंतर 2 आणि 2वर काय आहे ENE, राईट. 2वर डबल बॉन्ड आहे म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर कसं होणार, 4 ब्रोमो हेक्स 2 इन, राईट. अशा प्रकारे तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचे आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इथे दोन्ही साईडला, लेफ्ट साईडला करा किंवा राईट साईडला करा, डबल बॉन्डला काय नंबरिंग सेमच येणार आहे. फॉर एक्झाम्पल आधी कार्बन सिलेक्ट करू. 1 2 3 4 5, राईट. नंबरिंग करू 1 2 3 4 and 5, राईट. आता याच्यामध्ये सबस्टिट्युएंट वगैरे काहीच नाही आहे, राईट. म्हणून डायरेक्ट आपल्याला काय करावं, सबस्टिट्युएंट नाही आहे म्हणजे काय, प्रिफिक्स नाही आहे, राईट. मग प्रिफिक्स नाही आहे तर प्रिफिक्स नंतर आपण कुणावर जातो, वर्ड रूटवर. वर्ड रूट काय येणार, 5 कार्बन ॲटम आहे म्हणजे पेंट येणार, राईट. 5 कार्बन ॲटम मीन्स पेंट, राईट, पेंट. त्यानंतर याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे सफिक्स लागणार ENE, एवढं तर माहीत आहे. पण ENE किती, 2 डबल बॉन्ड आहे, राईट. 2 डबल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, डाय आणि इन, राईट. डाय इन येणार हे तर कन्फर्म आहे, पण कोणत्या पोझिशनला आहे, राईट. कुठल्या पोझिशनला आहे ते बघायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, पेंट 2, सेकंड पोझिशनला काय आहे, डबल बॉन्ड आहे, कॉमा 4 पोझिशनला डबल बॉन्ड आहे, पेंट 2,4, त्यानंतर डाय आणि लिहिणार ENE, पेंट 2,4 डाईन. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर होईल. कुठल्या कुठल्या बुकमध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर हे असंही दिसू शकतं, 2,4 पेंटाडाईन, पेंट 2,4 पेंटाडाईन, अशा प्रकारेही दिसू शकतं, पेंटाडाईन, राईट. अशा प्रकारे दिसू शकतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH3 CH डबल बॉन्ड, या हा कंपाऊंड आहे आपल्याकडे. आपल्याला काय करायचं आहे, कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे. आता इथे थोडीशी ट्विस्ट आहे. इथे काय आहे, डबल बॉन्ड पण प्रेझेंट आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण प्रेझेंट आहे. असं जर असेल, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही प्रेझेंट असेल, तेव्हा काय करायचं मी तुम्हाला सांगते. एक्झाम्पल सॉल्व करतानाच सांगू. सगळ्यात आधी कार्बन चेन सिलेक्ट करा. स्ट्रेट कार्बन चेन आहे तेच सिलेक्ट करू. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचे आहे. नंबरिंग देऊ, इलोनी देऊ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 and 8 अशा प्रकारे नंबरिंग दिली, राईट. तर एलोनी जर आपण नंबरिंग केली तर सेकंड पोझिशनवर काय येत आहे, डबल बॉन्ड आणि फिफ्थ पोझिशनवर येत आहे ट्रिपल बॉन्ड. जर आपण एलोवाली नंबरिंग फॉलो केली तर. बट सपोज आपण रेड नंबरिंग फॉलो केली तर 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे नंबरिंग फॉलो केली तर काय येतं, थर्ड पोझिशनवर कोण आहे, ट्रिपल बॉन्ड आणि सिक्स्थ पोझिशनवर कोण आहे, डबल बॉन्ड. पण आपला रूल काय सांगतो, नेहमी डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही जर आपल्या एक्झाम्पलमध्ये येत असेल, आपल्या कंपाऊंडमध्ये येत असेल, तर आपल्याला प्रायोरिटी मस्ट बी गो फॉर डबल बॉन्ड, राईट. म्हणजे काय, ENEला प्रायोरिटी गेली पाहिजे. म्हणजे रेडवाले आपण फॉलो करणार का, नाही, रेडवाले आपल्याला फॉलो करायचे नाही आहे. एक मिनिट, ही नंबरिंग आपल्याला फॉलो नाही करायची आहे. मग आता पहा, एवढं तर आपलं नक्की आहे, प्रायोरिटी कुणाला द्यायची, डबल बॉन्डला आणि ट्रिपल बॉन्डला, राईट. डबल बॉन्डला लोएस्ट नंबर मिळालेला आहे. आता नेमिंग करायला स्टार्ट करा. वर्ड रूट काय आहे आपला, कार्बन ॲटम किती आहे, 8, म्हणजे काय येणार, ऑक्ट, ऑक्ट, राईट. ऑक्टॅ म्हणू आपण, ठीक आहे, ऑक्टॅ किंवा ENE आहे, पण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही प्रेझेंट आहे. तर डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला, बरोबर आहे ना. म्हणजे काय लिहिणार आपण, ऑक्ट 2
इन, बरोबर आहे ना, ऑक्ट2 इन. आणि सिक्स्थ पोझिशनला कोण आहे प्रेझेंट, सॉरी फिफ्थ पोझिशनला कोण प्रेझेंट आहे, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे काय लिहिणार, फिफ्थ YNE, राईट. अशा प्रकारे लिहिणार ऑक्ट2 इन 5 YNE. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. मग इथे लक्षात काय ठेवायचं, एक नोट लक्षात ठेवायची, जेव्हा ENE आणि YNE दोन्ही आपल्या एक्झाम्पलमध्ये येत असेल तर काय करायचं, ENE मधला काय ई जो आहे हा काय करायचा आहे, आपल्याला ड्रॉप करायचा आहे. म्हणजे तुमचं जे नॉमेनक्लेचर आहे ते कसं होणार, ऑक्ट2 EN 5 YNE. अशा प्रकारे काय होणार, आपलं नॉमेनक्लेचर होणार ऑक्ट2 इन 5 YNE, राईट. अशा प्रकारे. चला आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे. इथे पण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दिलेले आहे. पहा इथे तो रूल आहे जो आपण आधी वापरला. इफ ENE अँड YNE आर बोथ प्रेझेंट इन द चेन देन कन्वर्ट ENE इंटू EN. म्हणजे काय, ई जो आहे तो ENE मधून काय करायचा, काढून टाकायचा, जर ENE आणि YNE हे दोन्ही जर प्रेझेंट असेल तर. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH. आता याला डायरेक्ट आपण कार्बन चेन तर स्ट्रेटच आहे, याला नंबरिंग देऊ. काय करणार, डबल बॉन्डला लोएस्ट नंबर आला पाहिजे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, राईट. 5 कार्बन ॲटम आहे म्हणजे काय येणार, ऑक्ट. आपलं 5 कार्बन ॲटम आहे म्हणजे काय येणार, पेंट, राईट. त्यानंतर फर्स्टवर काय आहे ENE आणि फोर्थ पोझिशनवर काय आहे YNE, 4 YNE. ठीक आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ई जो आहे तो ड्रॉप करायचा आहे. म्हणजे नॉमेनक्लेचर कसं येणार, पेंट 1 आहे तर 1 लिहिला नाही तरीही चालतो. मी आधीच्या पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं, पेंटीन ई ड्रॉप करायचं आहे 4 YNE. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर होईल, राईट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 CH2 CH3. ठीक आहे. याला नंबरिंग देऊ डायरेक्ट. काय करणार, डबल बॉन्डला लोएस्ट आलं पाहिजे म्हणजे या साईडने जरा 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 कार्बन ॲटम आहे म्हणजे येणार हेप्ट. त्यानंतर सेकंड पोझिशनवर काय आहे ENE म्हणजे डबल बॉन्ड आहे. 6 पोझिशनवर काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे 6 YNE. हेप्ट2 इन 6 YNE. पण ई काय करायचं आहे आपल्याला, ई ड्रॉप करायचा आहे म्हणजे काय येणार, हेप्ट2 इन 6 YNE. अशा प्रकारे नॉमेनक्लेचर येणार, राईट. आता इथे बघा, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. पहा इथे लॉंगेस्ट कार्बनच्या हे महत्त्वाचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7 कार्बन ॲटम अशा प्रकारे सिलेक्शन करू. त्यानंतर याला नंबरिंग द्या. जास्तीत जास्त कार्बन ॲटम आणि जास्तीत जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. इथे जर केला आपण 1 2 3 4 5 6 7 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 कार्बन ॲटम असे होत आहे. जर या प्रकारे केलं, वरची चेन सिलेक्ट केली तर 1 2 3 4 5 6. जर आपण ही चेन सिलेक्ट केली तर डबल बॉन्ड तर येत आहे 2 पण नंबर ऑफ कार्बन ॲटम कमी होत आहे. त्याच्यामुळे आपण हीच फॉलो करणार. त्यानंतर याला काय करायचं आहे, नंबरिंग द्या. नंबरिंग कशा प्रकारे देणार, 1 2 3 4 5 6 आणि 7 दोन्ही साईडला दिली तरी सेमच येतं. आता सगळ्यात आधी बघा, ही जी आहे ही काय आहे, पॅरेंट चेन. आणि हे वर जे अटॅच आहे याला काय आहे, ही ॲज अ सबस्टिट्युएंट आपण यूज करू शकतो. मग इथे सबस्टिट्युएंट कोणता आहे, इथे काय आहे CH आणि इथे CH2, राईट. म्हणजे काय, इथ आहे आणि इन आहे, इथिन म्हणू शकतो आपण त्याला. पण हा काय अटॅच आहे म्हणून याला काय लावत असतो आपण, YL, राईट. पण कुठल्या पोझिशनला आहे, फोर्थ पोझिशनला. म्हणून काय लिहून आपण 4 इथ EN YL. हे असं का बरं आलं, जर आपण CH3 असेल तर काय लिहत असतो, मिथला YL लावतो, राईट. आता इथे काय आहे,
इथिनला आपल्याला काय लावायचं आहे, वायल, कारण ॲज अ सबस्टिट्युएंट यूज होत आहे म्हणून ई काढून आपण काय लावलं, वायल लावला. 4 इथिनिल. त्यानंतर बघा सेकंड पोझिशनला आहे की फर्स्ट पोझिशनला आहे, डबल बॉन्ड फर्स्टला आहे म्हणजे काय लिहिणार मी, फर्स्टला आणि 6ला काय आहे आपला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे काय लिहिणार 1,6 डाय ENE 1,6 डाय इन अशा प्रकारे लिहावं लागेल. राईट. तर या प्रकारे तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचे आहे. सॉरी, इथे काय राहिलं आहे आपलं, 1 मिनिट, इथे आपलं वर्ड रूट राहिलं इथिनिल. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन ॲटम 7 आहे म्हणजे काय येणार इथे, हेप्ट. हेप्ट येणार सगळ्यात आधी, इथिनिल हेप्ट. त्यानंतर फर्स्टला आहे ENE म्हणजे काय लागेल 1,6 ENE म्हणजे दोनदा आहे म्हणून डाय आणि ENE 1,6 डाय इन. राईट. अशा प्रकारे तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो MST CETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहे. तर सगळ्यात आधी तो क्वेश्चन बघू. पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे MST CETचा. कधी आलेला आहे, MST CET 2022 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. काय म्हणते, विच इज द, याच टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन येणार आहे आणि 100% तुम्ही जर माझ्या लेक्चरमधून प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला 50 आउट ऑफ 50 मार्क्स मिळेल, मी गॅरंटी देते. फक्त माझं प्रत्येक लेक्चर बघा, लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, म्हणजे नवीन नवीन जे अपडेट आहे, मी नवीन नवीन जे व्हिडिओ टाकत राहील ते तुम्हाला मिळत राहील. CETचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 2022 मध्ये आलेला. काय म्हणते पहा, विच इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. आपल्याला एक कंपाऊंड दिलेला आहे. आता बघा इथे काय सबस्टिट्युएंट पण आहे आणि डबल बॉन्ड पण प्रेझेंट आहे, अशा प्रकारे झालं पाहिजे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे. मी आधी तुम्हाला जी आपली प्रॉपर नॅचरल मेथड आहे त्या मेथडनी आधी समजून सांगते, नंतर मी तुम्हाला सांगेल की ऑप्शन्स कॅन्सल कसे करायचे. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं मी तुम्हाला ट्रिक्स सांगत जाईल की कशा प्रकारे ऑप्शन कॅन्सल आउट करायचे. जरी तुम्हाला पुरेसा अभ्यास झाला नाही तरी पण तुम्ही आन्सरपर्यंत कसे पोहोचू शकता ते मी तुम्हाला सांगेल. आता इथे नंबर ऑफ कार्बन सिलेक्ट करा, 1 2 3, त्यानंतर 4 आणि 5th जो कार्बन आहे, इथे कार्बन नाही आहे, इथे काय आहे BR अटॅच आहे. तर 5th कार्बन आपण कुठला सिलेक्ट करू, हा राईट, 5th कार्बन ॲटम आहे. तर आपल्याला काय 1 2 3 4 5 कार्बन ॲटम म्हणजे काय, पेंट, हे तर माहीत आहे. तर सगळ्यामध्ये ज्याच्यामध्ये पेंट असेल तेच ऑप्शन आपण ठेवू. म्हणजे इथे आहे पेंट आणि इथे आहे पेंट. इथे तर ब्यूट आणि ब्यूट आहे म्हणजे A आणि C, सॉरी A नाही, कुठला B कॅन्सल होईल, सॉरी A कॅन्सल होईल आणि C कॅन्सल होईल. राईट, A आणि C कॅन्सल होईल. आता पहा B आणि D मध्ये पेंट आहे कारण नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे 5. याला नंबरिंग करून द्या आधी, 1 2 3 4 आणि 5. राईट. आता आपल्याला माहित आहे हा कार्बन जो आहे या 4th नंबरच्या कार्बनला काय अटॅच, 4 ब्रोमाइड अटॅच आहे म्हणजे आपलं काय आलं पाहिजे 4 ब्रोमो. आता 4 ब्रोमोवाला ऑप्शन शोधा. याच्यामध्ये आहे B मध्ये 4 ब्रोमो आणि D मध्ये काय आहे 2 ब्रोमो. राईट, म्हणजे तुम्हाला आत्ताच आन्सर मिळाला आहे, ऑप्शन B इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये काय आहे 4 ब्रोमो. आता पूर्ण लिहू. इथे काय आहे 4 ब्रोमो, 4th नंबरवर काय आहे ब्रोमाइड अटॅच आहे 4 ब्रोमो. त्यानंतर 3rd आणि 2nd मध्ये काय आहे डबल बॉन्ड, म्हणजे 2nd मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, सॉरी 3rd नंबरवर काय आहे मिथिल आहे, 3 मिथिल पण येणार आधी कारण मिथिल पण काय ॲज अ सबस्टिट्युएंट आहे, 3 मिथिल. त्यानंतर कार्बन ॲटम किती आहे 5th, वर्ड रूट निवडायचे आहे म्हणजे काय पेंट आणि डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे 2nd पोझिशनला आहे म्हणजे काय येणार 2 आणि इन. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर होईल 4 ब्रोमो 3 मिथिल पेंट 2 इन. पण तुम्हाला म्हणजे इतका वेळ नसतो, क्वेश्चन सॉल्व करायला फक्त 1 मिनिटाचा वेळ असतो, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सलेशन मेथड
वापरायची आहे जे आपण आधी वापरली, म्हणजे पूर्ण नेमिंग करायच्या आधीच तुमचं काय आन्सर येऊन जाते, राईट. अटॅचमेंट वगैरे जर तुमच्या लक्षात राहिलं, इथे लक्षात येते हां 3rd पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, मग 3 मिथिल कुठे आहे या एक्झाम्पलमध्ये ते सिलेक्ट करून ठेवायचे, बाकी कॅन्सल आउट करायचे. चला मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आत्तापासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे तेच डिस्कस करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.